असं कळतं की काही अपक्ष बंडखोर आहेत त्यांना सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न करते, इनपुट देऊ शकते किंवा त्यांची क्षमता नाही बघा, की सरकार अधिक मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात किंवा लहान पक्ष येतात. पण आमच्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार येतील, आमच्याबरोबर समाजवादी पार्टीचे आमदार येतील, आमच्याबरोबर डावे पक्ष आहेत कम्युनिस्ट, हा निवडून येत आहेत. जीवा पांडू गावित निवडून येत आहेत, विनोद निकोले डहाणूला निवडून येतात, शेका पक्षाचे आमदार निवडून येत आहेत, समाजवादी पार्टीचे आमदार निवडून येतात. हे सगळे महाविकास आघाडीचे घटक आहेत. याशिवाय काही अपक्ष आमच्या बरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि आतापासूनच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत, बरं का, जे उशाला नोटांची बंडलं घेऊन झोपतात, त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय, गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात, हा त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे 50-50 कोटी 100-100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली. याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत. हे सर्वेवाल्यांना सांगा तुमच्या. जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून हे पैशाच्या थैल्या पाठवल्या नसता लहान पक्ष अपक्ष वगैरे लोकांना. बघा, प्रकाश आंबेडकर हे एक लोकशाही मानणारे नेते आहेत. त्यांचे जर 50-60 आमदार निवडून येत असतील आणि गरज लागली 50-60 आमदारांची, तर आम्ही नक्की, आणि महाराष्ट्राचे महत्वाचे नेते आहेत ते प्रकाश आंबेडकर साहेब, आम्ही नक्की त्यांचा विचार करू. काय विचार करायचा नाही? लोकसभेला सुद्धा आम्ही प्रयत्न केला, ते आमच्यावर राहत. विधानसभेसाठी आम्ही आंबेडकर साहेबांचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येत त्यांचंच म्हणणं आहे की ज्यांची सत्ता आहे त्यांच्याबरोबर राहणार. आमची सत्ता येते, त्याच्यामुळे आंबेडकर साहेब आमच्याबरोबर नक्की राहतील. राष्ट्रपती